श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2152व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी, मंगळवार दिनांक 17 मार्च 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील अध्याय क्रमांक 11 शक्तीचा कायाप्रवेश या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने देवाची भक्ती करतो, त्याच्या दर्शनाचा ध्यास घेतो आणि देवाखेरीज ज्याला दुसरा विषय नसतो, अशा भक्ताच्या कायेत देव प्रवेश करण्याची शक्यता असते। पांडुरंगाचे जे भक्त होते, उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांच्या शरीरात देवांनी प्रवेश केला होता। देवांच्या कायाप्रवेशानंतरच त्यांनी ग्रंथरचना केली। पांडुरंगाने एकाच वेळी अनेकांच्या देहात प्रवेश केला होता। कायाप्रवेश लक्षात घेण्यासाठी घरातील विजेच्या वापराचे उदाहरण नजरेसमोर ठेवा। विजेच्या प्रवेशानंतर सर्व ठिकाणी त्याचा प्रभाव म्हणजे प्रकाश दिसतो। नुसत्या बल्बला कोण विचारतो? तो स्वतःहून प्रकाश देऊ शकत नाही। जेव्हा त्यात वीज प्रवेश करेल तेव्हाच तो प्रकाशित होऊ शकेल। तसेच मानवाच्या बाबतीत आहे। देवाने या लोकांच्या कायेत प्रवेश केल्यानंतर ही माणसं देवरूप झाली व लोक त्यांना देवरूप मानू लागले। नंतर लोक त्यांचे ग्रंथ, अभंग, ओव्या वगैरे वाचू लागले। कायाप्रवेश म्हणतात ते यालाच। संत मीराबाईच्या अंगात देखील देवाने प्रवेश केला होता, म्हणून तर मीराबाईंवर विषप्रयोग झाल्यानंतर देवाची मूर्ती काळी पडली, परंतु त्या जिवंत राहिल्या। समर्थ रामदासांमध्ये देखील देवाने कायाप्रवेश केला होता, त्याशिवाय इतके मोठे कार्य शक्य होणार नाही। आद्य शंकराचार्यांच्या कायेमध्ये प्रत्यक्ष शंकराने प्रवेश केला होता, म्हणून तर ते इतके महान कार्य करू शकले। धर्मजागृतीच्या कार्यासाठी भारताच्या चारही दिशेला 4 मठांची स्थापना करून त्यावर त्यांनी योग्य व्यक्तींची नेमणूक केली। त्याशिवाय त्यांच्या पश्चात ही पीठे व्यवस्थित कार्यरत राहावीत म्हणून त्याने घालून दिलेली पद्धत मोठी वाखाणण्यासारखी आहे। दैवी शक्तीच्या कायाप्रवेशानंतर हे लोक अद्वैताचा अनुभव घेतात। त्यांच्या खाण्यात, पिण्यात, वागण्यात, बोलण्यात आमूलाग्र बदल होतो। ज्या कायेत देवाने प्रवेश केला ती काया परमोच्च अवस्थेला पोहोचते। ज्यांच्या कायेत भगवंताने प्रवेश केला त्या लोकांना नमस्कार करावा। हे सर्व झाले दैवी शक्तीबद्दल। आता असुरी शक्ती कायाप्रवेश कसा करते हे लक्षात घ्या। काही लोकांना आपोआप क्षुद्रपणा येतो, काहींना अकारण गर्व होतो, काहींना कंजूसपणा येतो, तर काही लोक वेड्यासारखे अभद्र बोलतात। असे का होते असा विचार केला तर असे लक्षात येते की वाईट शक्तीने कायेत प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती तशी वागते। हे लक्षात घेण्यासाठी दारुड्याचे उदाहरण घ्या। दारुड्या दारू पिण्या अगोदर सामान्य लोकांसारखाच असतो। दारू घेतल्यानंतर तो तसा का वागतो याचे कारण दारूने शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे त्याच्या मनावरचे नियंत्रण जाते व दारूच्या नशेत तो वाटेल तसे बोलतो। दारूची नशा ही उतरली म्हणजे तो पुन्हा सामान्य होतो। तुमच्या मनात जरी चांगले विचार असले तरी तुमच्या हातून सत्कार्य का घडत नाही याचाही विचार करणे आवश्यक आहे। जोपर्यंत असुरी शक्ती कायाप्रवेश करून वास करून राहते तोपर्यंत तुमच्या हातून चांगले कार्य होणे शक्य नाही। सामान्य स्थितीत वास घेतल्यानंतर जर सुगंध आला तर समजावे की दैवी शक्तीने नाकाद्वारे प्रवेश केला। तसेच जर श्वास घेतल्यानंतर दुर्गंध आला तर समजावे की असुरी शक्तीने नाकाद्वारे प्रवेश केला। असुरी शक्तीने कायेत प्रवेश केला तर ती व्यक्ती वाईट गोष्टीचा सतत पाठपुरावा करते व ध्यास घेते। तुम्हाला चांगली स्वप्ने न पडता वेडीवाकडे स्वप्ने पडतात। काही लोकांना सतत खाण्याची स्वप्ने पडतात। सामान्य माणूस बेफाम होतो, खून, मारामारी, दंगे धोपे करतो। त्या खुन्याला देखील नंतर पश्चाताप होतो। ती असुरी शक्ती कायेतून निघून गेल्यानंतर आपण काय कृत्य करून बसलो हे त्याच्या लक्षात येते।
जोपर्यंत ती असुरी शक्ती अंगात वास करते तोपर्यंत वाईट विचार त्याच्या शरीरात तसेच राहतात. जेव्हा आपण इतरांबद्दल वाईट बोलू लागतो किंवा वाईट इच्छा व्यक्त करतो तेव्हा आपली चांगली शक्ती कमी होते. एखादी व्यक्ती फार रागावते, मारामारी व खून करण्यापर्यंत तिची मजल जाते व ती जेव्हा शांत होऊन विचार करू लागते तेव्हा तिच्या लक्षात येते की काल परवापर्यंत माझे विचार चांगले होते, आज का बदल झाला. त्या असुरी शक्तीने कायेत प्रवेश केला असावा म्हणून ही वाईट घटना घडली. असे होऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घ्यायला पाहिजे. शरीर हा रक्ता मांसाचा देह आहे. ते बाहेरच्या गोष्टी लगेच स्वीकारते व त्याचा परिणाम शरीरावर ताबडतोब दिसायला लागतो. शक्यतो बाहेरचे काही खाऊ नका. कोणत्याही प्रकारे तामसी अन्न व उग्र पदार्थांचे सेवन करू नका. अपेय व अभक्ष्य घेऊ नका. अन्नावाटे असुरी शक्ती फार लवकर शरीरात प्रवेश करते. अपेयपान, मांसाहार या गोष्टी तर वाईट शक्तीची वसतिस्थाने असतात. म्हणून मांसाहार करूच नका. बाहेरून घरी आल्यावर हात व टाचांसह पाय स्वच्छ धुवावेत. बाहेर जाताना घातलेले कपडे काढून स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. देवाचे स्मरण करून नंतरच जेवायला बसावे. आपण इतरांच्या कायेत प्रवेश करायचा नाही व इतरांना आपल्या कायेत प्रवेश करू द्यायचा नाही. असुरी शक्ती ही अन्नातून, श्रवणातून किंवा श्वासोच्छवासाच्या मार्फत शरीरात प्रवेश करून ताबा घेते. असुरी शक्तीच्या प्रभावामुळे तुम्हाला निरनिराळ्या वासना व इच्छा होतात. हा तुमचा प्रभाव नाही. असुरी शक्तीने शरीरात प्रवेश करू नये म्हणून आमच्यासारख्यांचे दर्शन घ्यावे व जमल्यास सहवास घ्यावा. आमचे 2 शब्द कानावरून जाऊ द्यावेत म्हणजे ती असुरी शक्ती तुमच्या कायेतून निघून जाईल. जो आपल्या चांगल्या विचाराला सहाय्य करेल त्याच्याशी संबंध ठेवावेत. जो आपल्या विचारांना विरोध करेल त्यापासून लांब राहावे. मग ते आई बाप, बहीण भाऊ, नातेवाईक, जिवलग मित्र कोणीही असोत. तुम्हाला आमच्याकडे येऊन काहीच घेणे जमले नाही तर कमीत कमी नमस्कार तर करता येईल. नमस्कार केल्यानंतर आम्ही दिलेल्या आशीर्वादात असुरी शक्तीच्या कायाप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी पुष्कळ शक्ती असते. याच ग्रंथातील पुढील अध्याय आहे 12वा. जीवनात पक्क्या निश्चयाचे महत्त्व. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, जर तुम्हाला जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही कोणता तरी निश्चय पक्का केला पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे. इतरांना तुमच्या वागण्यातून त्याचा प्रभाव दिसला पाहिजे. जीवनात कोणते तरी चांगले, उच्च व तुमच्या आवाकात असणारे उद्दिष्ट ठरवा व रोज त्याप्रमाणे वागा. त्याकडे वाटचाल करत राहा. निश्चयाने कधी ना कधी तेथपर्यंत पोहोचाल. इतर कोणी सांगितले म्हणून काहीही समजून न घेता वाटचाल कराल तर काहीही प्राप्त होणार नाही. पक्का निर्णय घेणे हे इतरांना दाखवण्यासाठी करायचे नाही, कारण ते ढोंग होईल. हे तुम्ही स्वतःसाठी करायचे आहे. जे काही करायचे ते अंतर्मनाला साक्षी ठेवून करा, मग फसगत होण्याची शक्यता नसते. निश्चय करताना आपली मर्यादा, योग्यता आदी तपासून पाहावी. ती निर्णय घेण्याच्या दृष्टीने योग्य असेल तर पक्का निश्चय करून कार्याला प्रारंभ करावा. यश हमखास मिळेल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.